विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज वर्धा जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शिक्षकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करत शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला। या आंदोलनादरम्यान सरसकट सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली। तसेच शिक्षकांसाठी असलेल्या टीईटी परीक्षेची अट रद्द करण्यात यावी आणि 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले। या आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सदस्य सहभागी झाले होते। आपल्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र लढा उभारण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। संपूर्ण विदर्भामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचं आंदोलन आहे। या ठिकाणी BLOचे आदेश रद्द करावे, संच मान्यता सुधारित कराव्यात आणि परिपूर्ण संच मान्यता शाळांना वितरित केल्यावर समायोजनाचा राऊंड लावू नये। शालार्थ ID विशेषतः नॉन टीचिंगच्या ज्या शासन निर्णय असताना थांबवून ठेवलेल्या चुकीच्या पद्धतीनं त्या तात्काळ रिलीज करावा। यासह 45 मागण्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शनची सुद्धा मागणी आहे। या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या। आजच्या निवेदनातील 45 मागण्या पूर्ण कराव्या। TET जी बंधनकारक केलेली आहे 13 नंतर ती अजिबात करण्यात येऊ नये। या प्रकारच्या आज प्रमुख मागण्या म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।